नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही सोबत असतात। तेव्हा ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला विचारलं की तुम्ही या नात्यात खुश आहात की नाही। तेव्हा आता अर्णव म्हणतो की माझ्याविषयी बोलणं आता गरजेचंच आहे का। तेव्हा ईश्वरी त्याला लगेच म्हणते की तुम्ही एक मित्र म्हणून मला विचारू शकतात, मग मी एक मैत्रीण म्हणून तुम्हाला नाही विचारू शकत का। हो, एक मैत्रीण म्हणून मला तुमच्याबद्दल काहीच वाटणार नाही का। तेव्हा आता अर्णव लगेच म्हणतो, आज मैत्रीण आहे उद्या नाही, काय सांगता येतं या नात्याचं, आज मैत्रीण आहे तर उद्या आहे की नाही। तेव्हा आता हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो। तर दुसऱ्या दिवशी आता लावण्य ऑफिसला गेलेली असते, तर त्या ठिकाणी ईश्वरीसुद्धा आलेली असते। तेव्हा लावण्य म्हणते की ईश्वरी, ARची आणि माझी परवा एंगेजमेंट आहे, तुला यायचं आहे बरं का माझ्या एंगेजमेंटला, म्हणूनच मी तुला पत्रिका द्यायला आलेली आहे, इन्व्हिटेशन द्यायला आलेली आहे आणि तू मला तिथे त्या ठिकाणी हवं आहे। असं म्हणताच आता ईश्वरीला मोठा धक्का बसतो, ईश्वरीच्या पायाखालची जमीन सरकते। लावण्य मात्र खुश असते कारण त्याची AR सोबत आता एंगेजमेंट असते। तर दुसरीकडे आता अंजली आणि राकेश दोघी एका रूममध्ये असताना आता राकेश म्हणतो, अंजली तुझ्यासाठी दूध आणलं मी। तेव्हा अंजली म्हणते, अहो मला नाही प्यायचं आहे, पण राकेश काही ऐकायला तयार नसतो। मात्र अंजलीचा चेहरा पडलेला असतो, तिला दूध प्यायचं नसतं, पण आता राकेश तिच्या नकळतच त्या दुधाच्या ग्लासमध्ये औषध म्हणजे काहीतरी विषारी औषध टाकतो आणि म्हणतो, हे घे अंजली, पी बाळा, दूध पी ना बेबी प्लीज माझ्यासाठी। तिला जबरदस्ती करत असतो, पण आता ते अंजलीला ते दूधसुद्धा थोडं कडू लागतं। तिला थोडासा डाऊट येतो की हे दूध असं कडू का लागतं आहे। तिची अगोदरच इच्छा नसताना तिला जबरदस्ती तो प्यायला लावतो, पण ती पण एवढी नवऱ्याची बाजू घेते की नवऱ्याने सांगितलं आहे ना तर प्यावंच लागेल असं म्हणून ती गटगट दूध पिऊन घेते। आता इकडे राकेश खूप खुश असतो की माझ्या वर्गातला काटा मी आता बाजूला करणार आणि बाजूला करेलच असं म्हणून तो खूप खुश असतो, कारण आता ईश्वरीसोबत तो एंगेजमेंट करणार असतो, म्हणून तो आता अंजलीला बाजूला करणार असतो, बाजूला मारून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो त्याने। तर मंडळी, आता अर्णवच्या लक्षात येईल का की राकेशने त्याच्या ताईला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि राकेश म्हणजे ईश्वरीसोबत सुद्धा साखरपुडा करतो आहे, हे लक्षात येईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।